उपस्थित धम्मबंधूंनो आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण धम्ममित्र शालिनीताई यांच्या ह्या प्रथम स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आणि जेव्हा आपण स्मृती दिनाच्या निमित्ताने जमतो तर निश्चितच मग जी दिवंगत व्यक्ती आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला पाहिजे, ही एक आपली भावना असते. त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत तर त्या आठवणींची उजळणी आपण केली पाहिजे. आणि त्याचबरोबर भगवान बुद्ध अशा प्रसंगी काय सांगतात हे देखील आपण ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शालिनीताई आणि मी, आमचं एवढं जवळचं नातं होतं की पिंपरीमध्ये गौतम नगर या ठिकाणी जेव्हा आम्ही धम्म कार्याला सुरुवात केली 1985 साली, खरं म्हणजे त्याच्या अगोदर 1983 सालापासून मी धम्मवर्ग घेत होतो. परंतु ते काळेवाडीमध्ये आनंद बोधी यांच्या घरी घेत होतो. घर छोटं होतं, 2 खोल्यांचं घर होतं. त्याच्यामध्ये एक खोली स्वयंपाकाची होती आणि एक खोलीमध्ये आम्ही 10 बाय 12च्या खोलीमध्ये त्या वर्गाची सुरुवात केलेली होती. परंतु लोक जास्तीत जास्त वाढायला लागले आणि मग त्या एका खोलीमध्ये बसणं शक्य झालं नव्हतं. मग बाहेर लोक उभं राहायचे, बसायचे, बाहेर व्यवस्था केली जायची आणि पावसाळ्यामध्ये कठीण व्हायचं. त्यावेळेस पिंपरीचं आणि काळेवाडीचं चित्र वेगळं होतं. पिंपरीतून काळेवाडीमध्ये जायला नदी होती आणि नदीवर काहीच नव्हतं. सुरुवातीला नाव चालायची, बोट चालायची, आम्हाला 4 आणे द्यावे लागायचे पलीकडे जाण्यासाठी. त्याच्यानंतर मग ड्रम्स, जे पेट्रोलचे ड्रम्स असतात, बॅरल असतात, तर ते एकमेकांना बांधून त्याच्यावर फळ्या ठेवून ब्रिज तयार केला त्या माणसांनी. आणि मग आम्ही त्याच्यावरून जायला लागलो. तिकडं जायला सुद्धा आम्हाला पैसे द्यावे लागेल. तर 2 वर्ष कार्यामध्ये वाढ होत होती आणि मग असं ठरवलं की आपली जागा पाहिजे कुठेतरी. कारण या एका खोलीमध्ये आता हा धम्म प्रचार आणि प्रसार जो आहे तो अधिक वाढल्यामुळं इथं शक्य होणार नाही. पिंपरीमधल्या एका कॉर्पोरेटरला आम्ही भेटलो आणि कॉर्पोरेटर म्हणाला, आता तो खासदार आहे, त्याचं नाव घेत नाही मी, त्या कॉर्पोरेटरला मी म्हणालो की आम्हाला थोडी जागा पाहिजे. तर त्याने हो म्हणाला. आणि मग आम्ही लाकडं, पत्रे वगैरे सगळे घेतले कॉन्ट्रीब्युशन करून. आणि त्यांनी ती जागा दाखवली होती त्या जागेवर गेलो आम्ही. ते साधा रोवायचे, शेड मारायचा आहे. तर तो त्यावेळेसचा कॉर्पोरेटर आला आणि म्हणाला की तुम्ही इथं बांधायचं नाही. मग आता हे सामान न्यायचं कुठं? आम्ही पत्रे घेतले होते, लाकडं घेतले होते, सगळं काही केलेलं होतं. आता हे जायचं कुठं, न्यायचं कुठं, प्रश्न पडला. आणि मग तिथंच आमच्या वर्गामध्ये येणारे शेगावकर म्हणून एक, आता ते धर्मचारी आहेत, तर ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की मी माझ्या भावाला विचारतो, आमची गौतम नगरमध्ये एक जागा आहे, ती पण छोटी जागा आहे परंतु आहे, आम्ही विहारासाठी दान ठेवलेली आहे, आम्ही काही विहार अजून बांधू शकलेलो नाही. तर मी माझ्या भावाला विचारतो, ते भाऊ अध्यक्ष होते त्या मंडळाचे, तर त्यांनी जाऊन विचारलं त्यांना आणि त्या भावाने होकार दिला. आणि मग आम्ही सर्व जे पत्रे, लाकडं वगैरे जे आहेत तर ते तिथं हलवले. तिथं बघतो तर डुकर बसलेले होते.
मोठमोठे दगड होते, अशी ती जागा होती. मी म्हटलं काही हरकत नाही, या जागेचं आपण नंदनवन करू शकतो. आणि मग ती दगड हलवण्यात आली. ते डुकरं आम्ही जेव्हा छेड मारला तिथं, त्यावेळेस ही डुकरं मग हळूहळू तिथून निघून गेली. आणि मग आम्ही 15 ऑगस्ट 1985ला त्या बालवाडी त्या विहाराचं असं म्हणूया उद्घाटन केलं. आणि ते त्या विहाराचं उद्घाटन जे आहे ते धम्मचारी लोकमित्र यांनी केलेलं आहे. आणि त्याचं नाव त्यांनी मैत्रेय विहार असं नाव दिलेलं होतं. त्यामुळं त्या मैत्रेय विहाराबरोबर आमचे खरं म्हणजे अतिशय जवळचे संबंध होते आणि तिथूनच धम्मकार्याला सुरुवात झालेली होती. परंतु आज बघतोय तर ते मैत्री विहार नाही आहे. तिथं त्या स्लम डेव्हलपमेंटमध्ये ते सगळं काही तोडून टाकण्यात आलेलं आहे. तिथली मूर्ती कुठे गेली माहीत नाही, तिथलं सामान कुठं गेलं हे माहीत नाही. आता तो कॉर्पोरेटर होता आणि नंतर तो आमदारही झाला होता, त्याने ह्या सगळ्या भानगडी केल्या आणि ते मूर्ती वगैरे तिथून हलवून दिली त्यांनी. असं असताना सुद्धा हे काम जे आहे ते पिंपरीमध्ये जे सुरू झालेलं आहे, तर मग आम्हाला असं वाटायला लागलं की आता धम्मकार्य तर वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये गेलेलंच आहे. जवळजवळ 22-23 वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही त्यावेळेस कामाला सुरुवात केलेली होती. 2-2 धम्ममित्र जे आहेत ते प्रत्येक वस्तीमध्ये जायचे, वंदना घ्यायचे, बुद्ध बाबासाहेब हे सांगायचे. आणि मग असं वाटायला लागलं की इथं सामाजिक कार्य देखील सुरू झालं पाहिजे. धार्मिक कार्य आता वाढतच चाललेलं आहे, परंतु सामाजिक कार्याची या पिंपरी चिंचवड भागामध्ये फार गरज आहे. कारण कामगार वर्ग आहे आणि कामगारांना काहीतरी त्यांच्या मुलांना आणि त्यांना काहीतरी आपण सामाजिकरित्या आपली बांधिलकी असल्यामुळे आपण काही त्यांना दिलं पाहिजे. आणि अशा रीतीने मग आम्ही सुरुवातीला जी आहे ती बालवाडीची स्थापना केली. आणि पहिली बालवाडी जी आहे त्या बालवाडीची शिक्षिका जी आहे ते शालिनी ताई होत्या. आता दादाने सांगितलं की 17-18 बालवाड्यानंतर तयार झाल्या, परंतु पहिली बालवाडी आणि पहिल्या बालवाडीच्या शिक्षिका त्या शालिनी ताई होत्या. आणि तेव्हापासून त्या त्रिरत्न बौद्ध महासंघातली त्यावेळेचा त्रैलोक्य बौद्ध महासंघ याच्याशी त्या जुळल्या गेलेल्या होत्या. आणि मला कालच समजलं, मला माहीत नव्हतं की त्यानंतर सुपरवायझर देखील झाल्या होत्या. सर्व बालवाड्यांचे प्रमुख त्या झालेल्या होत्या. म्हणजे एवढी त्यांनी त्यावेळेस तिथं प्रगती केलेली होती. त्यावेळेस तिथं अंगणवाडी देखील असायची, शेजारीच अंगणवाडी असायची आणि आमची बालवाडी असायची. अंगणवाडीला अनुदान असायचं गव्हर्नमेंटचं. आम्ही फक्त 5 रुपये मुलांच्या वडिलांकडून आई वडिलांकडून घेत होतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांना मग ड्रेसेस दिले, युनिफॉर्म दिले आणि अगदी शिस्तबद्ध मुलं तिथं शिकायला लागली. आणि त्यांचे पालक एवढे आतुर होते की आमचं मूल जे आहे ते बालवाडीमध्ये गेलं पाहिजे. आणि बालवाडीच्या शिक्षिका ज्या आहेत त्या आपल्या मुलांसारखं त्या मुलांना वागवत होत्या. आणि आज ती मुलं कुठे गेलेली आहेत मला नक्की माहीत नाही कोणत्या पदावरती गेलेल्या आहेत. परंतु अशा ह्या बालवाड्यांमधून तिथं या संस्कार वर्गामधून बालवाड्यांमधून जडणघडण झालेली आहे मुलांची. आणि निश्चितपणे पिंपरी चिंचवड, देहूरोड, आळीवाडी वगैरे ह्या सर्व भागामध्ये आपलं कार्य जे आहे ते त्यावेळेस सुरू केलेलं होतं. मला प्रामुख्यानं हेच सांगायचं आहे की शालिनीताईंनी तेव्हापासून असं कधी बोलले नाही की आम्हाला मानधन एवढंच आहे आणि आम्हाला किती खर्च होतो आणि अमुक होतं, असं कसलीच कधी तक्रार त्यांनी कधी केलेली नव्हती. त्यांना धम्मकार्य आवडायचं. नंतर त्या धम्ममित्र झाल्या, धम्मवर्ग त्यांनी अटेंड केले, मित्रांचे वर्ग अटेंड केले. त्यानंतर त्यांनी धम्मचारिणी होण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत. परंतु शेवटच्या ह्या कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या शरीराने साथ दिलेली नाही. त्यांना मोठा आजार झाला होता. आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आदर्श जोडपं जर कोणतं असेल तर ते शालिनीताई आणि शंकरदादा. कधीच भांडण तर मी त्यांचं ऐकलेलंच नाही, कधी वादविवाद झालेला कधी ऐकला नाही. कारण शालिनीताईचा स्वभाव जो आहे तो फार सोजवळ होता, फार प्रेमळ स्वभाव होता. आणि अशा ह्या
व्यक्ती आपल्यामधून गेलेल्या असल्यामुळं निश्चितपणे आज जो मला त्यावेळेस अंत्यविधीसाठी येता आलं नव्हतं, मला माहीत नव्हतं, परंतु त्याच्या अगोदर मी इथं येऊन गेलेलो होतो. मला वाटतं 8 किंवा 15 दिवसापूर्वीच त्यांना मी भेटून गेलेलो होतो. प्रकृती खूपच खालावलेली होती, परंतु त्याही परिस्थितीमध्ये शंकरदादा जे आहेत ते त्यांना म्हणजे मुलासारखं मुलीसारखं बाळासारखं त्यांनी सांभाळलेलं आहे. सगळं काही त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांना खरोखरच मोठा अभिमान आहे की मी जे काही केलं ते म्हणजे माझ्यानं जे शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु असं असताना आपणाला काही गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या लक्षात घ्याव्या लागणार आहेत. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कैफ असतो, मद असतो, धुंदी असते आणि त्यांना वाटतं की याच्याशिवाय माझं जीवन काही नाही आहे, हे सगळं काही माझ्याकडे आहे, अशा प्रकारचं त्यांना वाटत असतं. आणि त्याच्यामुळं भगवान बुद्ध 3 प्रकारचे मद सांगतात. धुंदी, कैफ, नशा ज्याला म्हणतो आपण. तर 3 प्रकारचा नशा असतो असं म्हणतात. पहिला नशा जो आहे तर तो आहे तारुण्य नशा. मी तरुण आहे आणि मी म्हातारा होणार नाही, याच्या अशा प्रकारची एक नशा असते तरुणांमध्ये. आणि मग ह्या नशेमध्ये ते म्हाताऱ्या लोकांची सेवा करत नाही, म्हाताऱ्या लोकांकडे बघत नाही, कारण मी तरुण आहे, मला काही झालेलं नाही, मी काही म्हातारा नाही, माझ्या हातात काही काठी आलेली नाही. आणि म्हणून जे तरुण लोक आहेत ते म्हाताऱ्यांकडे बघत नाहीत. आज आपण पाहतो की आज अनेक वृद्धाश्रमांची गरज आहे. जिकडे तिकडे वृद्धाश्रम पाहिजेतच. आताच मी कालच रेल्वे स्टेशनवर होतो आणि रेल्वे स्टेशनवर पाहिलं की 3-4 जे म्हातारे लोक आहेत ते त्या फुटपाथवर झोपत आहेत. थंडीचे दिवस आहेत. आता त्यांना काही मुलं बाळं नसतील का? त्यांना निश्चित मुलं बाळं असतील, परंतु ते मुलं बाळं जे आहेत ते त्यांचा सांभाळ करायला तर तयार नाही आहेत, कारण ते आता म्हातारे नाही आहेत, त्यांना काही वाटत नाही. म्हाताऱ्या लोकांचं काही वाटत नाहीये. आणि म्हणून आपण हा मत जो आहे, ही नशा जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की मी सुद्धा म्हातारा होणार आहे. कारण जसं बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणूस हा म्हातारा होणार आहे, प्रत्येक माणूस हा आजारी पडणार आहे, प्रत्येक माणूस हा मरणार आहे. या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या होणारच आहे, त्याच्यामध्ये वाद नाहीये. परंतु ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, त्याच्यामुळं आपलं सगळं काही चुकत असतं. त्यामुळं तारुण्य मत जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की मी तरुण आहे, मी सुद्धा म्हातारा होणार आहे. दुसरा एक मत आहे, दुसरी एक नशा आहे माणसांमध्ये, आणि ती म्हणजे मी निरोगी आहे. त्याला आरोग्य मत असं म्हटलेलं आहे. मी निरोगी आहे, मी आजारी पडणार नाही. परंतु प्रत्येक माणूस हा त्याला सर्दी तरी होते, पडसं तरी होतं, दाताचा तरी आजार होतो, कुठला ना कुठला तरी आजार त्याला चालूच असतो. असं कोणी नाही आहे की जो पूर्णपणे सुदृढ आहे त्याला कुठलाच कधी आजार झालेला नाही. काही ना काहीतरी आजाराने माणूस पछाडलेलाच असतो. परंतु जे सुदृढ आहेत, जे निरोगी आहेत, ते काय समजतात की मला काही झालेलं नाही, मला आजार झालेला नाही, झालेला आहे तो दुसऱ्याला झालेला आहे. तेव्हा मला या ठिकाणी शंकरदादांची पुन्हा आठवण येते की ते सुदृढ होते, ते निरोगी होते, परंतु त्यांनी मात्र त्यांच्या आजारी पत्नीची सातत्याने सेवा केलेली आहे, सातत्याने. त्याच्यात कुठलाच खंड पडू दिलेला नाही. आणि म्हणून आपण ही गोष्ट त्यांच्याकडून आणि बुद्धाकडून देखील आपण शिकली पाहिजे की आपण आजारी लोकांची सेवा केली पाहिजे. आजारी लोकांची सेवा करणं हे फार मोठं पुण्य आहे. त्याच्यामध्ये फार मोठी कमाई आहे आपली की आजारी माणूस जो आहे तर त्याला जाऊन भेटणं, त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी गप्पा मारणं, आणि त्याला किती बरं वाटतं. एखादा आजारी माणूस आहे त्याला कोणी भेटायला गेलं तर त्याला किती बरं वाटतं की मला भेटायला आला. आणि खरंच आपण जेव्हा भेटायला जातो आणि नंतर 8 दिवसांनंतर बातमी ऐकतो की तो माणूस मरण पावलेला, आपल्याला किती हायसं वाटतं, बरं वाटतं की मी त्या व्यक्तीला भेटून गेलेलो आहे, आजारपणामध्ये मी त्याला भेटून गेलेलो आहे.
त्यामुळं आपण ख्रिश्चन लोकांचं चांगलं एक उदाहरण आपण घेतलं पाहिजे की ते प्रत्येक दवाखान्यामध्ये जातात आणि त्यांच्यासाठी ते त्यांचं प्रेयर करतात, त्यांची पूजा करतात, काही असं. परंतु ते आजारांमध्ये जातात, आजारांना त्यांची देखभाल करतात, त्यांना काही वस्तू द्यायच्या असेल तर त्या वस्तू देतात. त्यामुळं आपण देखील या ठिकाणी धर्माचा काही प्रश्न नाही, माणुसकीचा प्रश्न आहे आणि त्यामुळं आपण देखील अशा आजारी लोकांना भेटलं पाहिजे. त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना मदत केली पाहिजे आणि निश्चितपणे जर आर्थिक मदत लागत असेल तर आर्थिक मदत देखील केली पाहिजे. तर ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण केलं पाहिजे. असं समजता कामा नये की मी निरोगी आहे, मला काही झालेलं नाही, आजारी आहे ते दुसरे आहेत असं म्हणता कामा नये. कारण कधी ना कधी आपण देखील आजारी पडणार आहोत. इंग्लंडमध्ये आणि आता मी भारतामध्ये देखील ऐकलेलं आहे की अशा जर्जर आजारानं जे पछाडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आता वेगळे दवाखाने निर्माण होत आहेत. इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेस तिथं त्या दवाखान्यांना हॉस्पिस असं म्हणतात. हॉस्पिस तिथं त्यांच्या मुलींकडून भरपूर पैसे घेतात हे दवाखानावर आणि त्यांची सेवा जी आहे ती व्हॉलंटरीली केली जाते. सांगून देतात की आता तुमचा आजार बरा होणार नाही, तुम्हाला आता फक्त 4 महिन्याचं आयुष्य आहे, 5 महिन्याचं आयुष्य आहे, 6 महिन्याचं आयुष्य आहे, एवढं सांगतात. आणि आता ते डॉक्टर म्हणतात की यांना घरी घेऊन जा. परंतु त्यांची मुलं जी आहेत त्यांना घरी ठेवायला तयार नाहीत, कारण ते कामाला जातात. त्याची सेवा कोण करणार, त्याची देखभाल कोण करणार. आणि मग अशासाठी असे दवाखाने त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. भले ते त्यांच्याकडून भरपूर फीस घेतात परंतु त्यांची सेवा पूर्णपणे करतात. अशाच एका हॉस्पिसमध्ये मी अमेरिकेमध्ये एकदा गेलो होतो आणि त्या हॉस्पिसमध्ये एक पेशंट जो आहे तो असा फिरत होता इकडे तिकडे आणि मी त्याला म्हटलं की मी तुझा फोटो घेऊ का. ती सॅन फ्रान्सिस्को मधली गोष्ट आहे, तिथे मी गेलो होतो. तर त्यांना म्हटलं मी तुमचा फोटो घेऊ का. तर ते काय म्हणाले, माझा फोटो नका घेऊ, या महिलेचा फोटो घ्या. आणि त्या महिलेला मला दाखवलं त्यांनी, त्यांच्या नळ्या, नाकामध्ये नळ्या होत्या, ऑक्सिजन घ्यायला लावलेलं होतं सगळं, म्हणजे जर्जर आजारी होत्या त्या. त्यांना मी कॅमेरा दाखवला आणि म्हटलं, कारण त्यांना बोलताही येत नव्हतं, मी म्हटलं फोटो घेऊ का तुमचा. तर त्या म्हणाले की घ्या फोटो, काय हरकत नाही. मग मी थोड्या वेळानंतर त्या व्यक्तीला म्हणलं, जो पेशंट आहे तिथं, तो इकडे तिकडे फिरत होता, त्याला म्हटलं तुमचा फोटो का काढू दिला नाही मला. तर तो काय म्हणाला की मी आजारी आहे असं दिसतच नाही, कारण मी इकडे तिकडे फिरतोय. परंतु मला डॉक्टरने सांगितलं की 1 महिन्यानंतर मी मरणार आहे. त्याला सांगितलेलं आहे 1 महिन्यात तू मरणार आहेस. आणि तो म्हणतो की आता माझं आयुष्यच किती राहिलं 1 महिन्याचं आहे, ते आपलं फिरून सगळ्यांना मदत करून घालवावं असं तो म्हणाला. म्हणजे निश्चितपणे त्यालाही माहित होतं की आपण 1 महिन्यानंतर मरणार आहोत. म्हणजे आजारी माणसाची सेवा करणं हे खरोखरच फार मोठं पुण्य आहे आणि ते आपण सोडता कामा नये. अशी संधी कुठं आली तर आपण निश्चितपणे आजारी माणसांची सेवा केली पाहिजे. त्यांना जी काही मदत हवी आहे आपल्याकडनं ती आपण मदत केली पाहिजे. बुद्ध म्हणतात की आणखी एक मद आहे, आणखी एक नशा आहे, आणखी एक धुंदी आहे आपल्या मनामध्ये, ती म्हणजे मी जीवित आहे, म्हणजे मी मेलेलो नाही, मी जिवंत आहे, असा एक मत असतो, अशी एक नशा असते माणसामध्ये. परंतु माणूस हा जिवंत असला तरी तो कधी मरेल हे काही सांगता येत नाही, कोणालाच काही सांगता येत नाही. तसं आपण चल्लसुत्तामध्ये पाहिले की पिकलेलं फळ आहे, खाली केव्हा पडेल हे काही सांगता येत नाही. अगदी तसंच आहे आपलं जे शरीर आहे ते जरी कसंही असलं तरी त्याला एक दिवशी मृत्यू हा येणारच आहे. त्यामुळं मृत्यूपासून आपण निश्चितपणे धडा घेतला पाहिजे. मला नक्की माहिती आहे आणि आपल्या सर्वांना देखील माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये मृत्यू हा आवासून समोर उभा राहिलेला होता. बायको नवऱ्याला म्हणत होती की तुम्ही बाहेरच जा. त्यावेळेस कोणी कोणाला मदत करत नव्हतं, बायको नवऱ्याला मदत करत नव्हती आणि नवरा बायकोला मदत करत नव्हता, मुलंही मदत करत नव्हती. तो गेला तिकडं की तिकडंच जात होता, त्याचं प्रेत देखील घरी येत नव्हतं. आपण
शेकडो असे मृत्यू आपण पाहिलेले आहेत आणि ती महामारी आपण प्रत्यक्षात पाहिलेली आहे खरं म्हणजे कोरोनाची. आणि अशा वेळेस एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की कितीही सगळे सोयरे आहेत, जवळचे आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, सगळ्या कोणी बघितलेलं नाही. त्यांना दूर बाहेर बसवायचे, गावात घराच्या बाहेर त्यांना ताट दिलं जायचं आणि मग तो काय करायचा, तो दवाखान्यात जायचा, दवाखान्यात गेला की तिकडच मारायचा. अशा वेळेस कुत्र्यांनी मदत केलेली आहे, त्या मालकांना कुत्र्यांनी मदत केलेली आहे, कुत्रे दवाखान्यामध्ये गेलेले आहेत त्या आपल्या मालकाबरोबर. तेव्हा आपण हे लक्षात घ्यायचं आहे की आपण देखील मरणार आहोत. भले आपण आता कोरोनामध्ये मेलेलो नाही, पण याचा अर्थ असा नाही की आता आपलं जीवन जे आहे ते कायमस्वरूपी आहे आणि आपण कधी मरणार नाही. आपण मरणार आहोत, परंतु मरणार आहोत हे याची जाणीव ठेवून आपण ह्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. आपण ह्या जीवनामध्ये कुशल कर्म करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण पंचशिलेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे पंचशील हे काही बुद्ध धर्माच्या लोकांसाठीच नाहीये, सर्वांसाठी ते आहे आणि सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे. पंचशिलाचं पालन केलं तर आपण कुशल कार्य करण्यासाठी पुढे येत असतो, कुशल कर्म करायला लागतो आणि कुशल कर्म केले की आपली मनोअवस्था देखील सुधरत असते, आपली मनोअवस्था चांगली होत असते आणि त्याच्यामुळे आपल्या मनावर देखील चांगला परिणाम होतो. आणि म्हणून आपण कुशल कर्म करायचा प्रयत्न केला पाहिजे. जर अकुशल कर्म केलं तर निश्चितपणे आपल्याला काहीही साध्य होणार नाही. आणि जे अकुशल कर्म करतात ते मेल्यानंतर सुद्धा त्यांची कोणी आठवण काढत नाही. जे कुशल कर्म करतात त्यांची सातत्यानं लोक आठवण काढत असतात. किती चांगला माणूस होता, चांगला माणूस होता हे म्हणून घेणं हे किती महत्वाचं आहे. आणि हे चांगला माणूस जो आहे तो जिवंतपणे चांगला नसतो, तर तो मेल्यानंतर देखील किती चांगला होता अशी त्याची महती जी आहे ती पसरलेली असते. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कुशल काम केलं पाहिजे. आपण आपले हेवे दावे हे मिटवले पाहिजे. आपल्याला मृत्यू काय सांगतो की हेवे दावे करून काही उपयोग होणार नाही. तुम्ही कितीही कोणाची ईर्ष्या केली, कोणाबरोबर स्पर्धा केली तरी तुम्ही जास्त दिवस राहणार नाहीये. आणि मग ईर्ष्या, स्पर्धा त्याच्यामुळे तुमची मानसिक अवस्था बिघडत असते. आणि त्याच्यामुळं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपली भांडणं जी आहे ती मिटवली पाहिजे. कारण उद्या सांगता येत नाही कधी आपण असू की नसू हे सांगता येत नाही. आपली भांडणं मिटवली पाहिजे, आपले हेवे दावे मिटवले पाहिजे, गुण्या गोविंदानं आपण राहिलं पाहिजे. असं जर झालं तर निश्चितपणे आपलं नाव जे आहे ते आपल्या माघारी देखील लोक घेतील. एक म्हातारी होती आणि खूप भांडखोर होती ती. तिचा गावामध्ये दरारा होता की ही म्हातारी जी आहे ती भलतीच भांडखोर आहे. पण एक साधू येतो एका दिवशी आणि त्या म्हातारीला म्हणतो, म्हातारी तू 15 दिवसानंतर मरणार आहे. आता तिला सगळंच आठवायला लागतं. आता 15 दिवस राहिलेले आहेत. या साधूनं सांगितलं तर तू मरणार. मग तिनं कोणाला सांगितलं नाही, फक्त साधूला तिलाच माहिती की ती आता 15 दिवस राहणार आहे. मग ती घरोघरी जाऊ लागली. ज्यांची भांडणं झाली त्यांच्याबरोबर ती गुन्ह्या गोविंदानं राहू लागली. बाई जाऊ द्या आता सगळं काही, आपण आता गोडी गुलाबीनं राहू, सगळं काही असं बोलायला लागली. त्या बायकांना सुद्धा बाकीचं आश्चर्य वाटायला लागले की ही भांडखोर बाई कशी काय यायला लागली, आमच्या घरी यायला लागली, आम्हाला म्हणायला लागली की आम्ही काही करू नका, झालं गेलं सोडून द्या. आणि असं करता करता 15वा दिवस आला. आता म्हणली आता आज तर मरणारच आहे. आता ती वाट बघायली मरणाची. 15वा दिवस गेला आणि ती जिवंत आहे 16व्या दिवशी. आणि मग तिचा पारा चाळायला लागला. येऊ दे त्या साधूला, आता बघतेच. आणि तो साधू 2-3 महिन्यानंतर आला. म्हटलं की तू तर म्हणाला होता की 15 दिवसानंतर मारणार आहे, आता बघ 3 महिने झाले मी जिवंत आहे. तर तो साधू काय म्हणाला, मी म्हणालो ते बरोबरच म्हणाला. आणि कसं काय बरोबर म्हणाला, तुम्ही 15 दिवसापूर्वी ज्या होता आणि आता ज्या आहात त्याच्यामध्ये खूप बदल झाले. आता तुम्ही कोणाशी भांडत नाही, कोणाशी वाद घालत नाही, सगळ्यांबरोबर खेळीमेळी न वागता. म्हणजे ती म्हातारी आहे का आता
ती म्हातारी नाही, आता म्हातारी बदललेली आहे. म्हणजे त्या म्हातारीचा मृत्यू झालेला आहे आणि ही म्हातारी आता नवीन म्हातारी निर्माण झालेली आहे. त्यामुळं मी म्हटलं ते काही चूक नव्हतं. त्यावेळेस तिच्या डोक्यात जरा प्रकाश पडला की हो, खरंच आता मी कोणाबरोबर भांडत नाही, वाद घालत नाही, हा सगळं काही व्यवस्थितपणे करते. त्यामुळं मृत्यू हा येणार म्हटलं की माणसं घाबरत असतात. सगळं काही जे आहे ते बाबा जाऊ द्या, आता सगळं काही मागचं सगळं सोडून द्या असं म्हणायला लागतो. कारण काय की त्याच्यानंतर काही राहणार नाही. आणि म्हणून जिवंतपणेच आपण जे आहे ते चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वादविवाद मिटवले पाहिजे, भांडणं मिटवले पाहिजे, आबोला मिटवला पाहिजे. कारण दुसऱ्या दिवशी जर ती व्यक्ती मरण पावली आणि आपण लक्षात आलं की मी त्या बाई बरोबर आबोला धरलेला होता आणि तिथं आता नाही, काहीच करता येत नाही. आबोला तो आबोलाच राहिलेला आहे. आणि जर ती बोलायला लागली असती तर तिला खूप बरं वाटलं असतं. आता तिला मनातल्या मनात दुःख निर्माण होतं की मी त्या बाईला बोलले असतं तर बरं झालं असतं. तर आपण हा जो जीवित मत आहे की मी जिवंत राहणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपण चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगले संबंध आपण प्रस्थापित केले पाहिजे. तर बुद्ध हेच सांगतात की तारुण्य मत बरोबर नाहीये, आरोग्य मत बरोबर नाहीये, जीवित मत बरोबर नाहीये. आणि म्हणून आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर आपण केलं तर निश्चितपणे आज जो स्मृतिदिन आहे ताईंचा, तर तो खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात राहील. आणि ताईंचं जीवन जे आहे ह्या तिन्ही ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तंतोतंत बसणार होतं. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवलेल्या होत्या. आणि म्हणून त्यांची स्मृती आपण आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. आणि त्याप्रमाणे आणि बुद्धाच्या वचनांप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितपणे आपलं जीवन जे आहे ते सुखकर. त्यामुळं आपण मला शांतपणे ऐकलं, आपणाला मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद चंद्रभूतीजी. आपण सर्वजण साधुवाद देऊया. साधू साधू साधू. अतिशय उद्बोधक आणि मनावर परिणाम करून जाणार असे प्रवचन आज चंद्रभूतीने या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर ताईंच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. आणि आपल्या सर्वांना पण माहिती ताईचा स्नेह स्वभाव, तिची मैत्री करण्याची एक पद्धत होती, मदत करण्याची एक पद्धत होती. आणि सतत चेहऱ्यावर त्यांच्या हास्य असायचं, कारण ते मैत्रीचं प्रतीक होतं. तर अशा शालिनी ताई जाऊन आज एक वर्ष झालेलं आहे. आणि त्या वर्षाच्या निमित्तानं अतिशय हळव्या मनानं, श्रद्धेनं, अतिशय ज्याला आपण पत्नीवरचं जे काही प्रेम असते कधी कधी व्यक्त करता येत नाही, परंतु व्यक्त करण्याची ज्यावेळी संधी मिळते तर ती संधी कशी हाताळायची, कशा पद्धतीने ती संधी आपण घ्यायची याचं आटोकाट प्रयत्न केलेले शंकरदादा गायकवाड यांनी खूप काही महिन्याभरापासून केलेलं आहे. ते खूप हळवे झालेले आहेत. खरं तर क्षणाक्षणाला त्यांचे डोळे भरून येताना मी पाहतोय. आणि शारीरिक मानसिकदृष्ट्या सुद्धा ते थोडेसे वीक वाटत आहेत मला. पण दादा तुम्ही खचून जाऊ नका, एवढे सगळे लोक, एवढे सगळे कुटुंबीय तुमच्या सोबत आहेत आणि खऱ्या अर्थाने ते सतत तुमच्या सोबत असणार. तर ताईंना मोठी आई म्हणणारी आणि चंद्रबाबूजीने काहीतरी सांगा. मला आणखी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे. ती म्हणजे जसं शंकरदादा म्हणाले की त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उर्गेन संघर्षित ध्यान भावना केंद्रामध्ये एक मोठी वास्तू तयार होत आहे. तिचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता प्लास्टर सध्या चालू आहे. आणि त्याचं दान जे आहे आतापर्यंत 11 लाख रुपये दादांनी दिलेला आहे. 11 लाख रुपये. आणि निश्चितच आणखी काही कमी पडलं तर ते द्यायला कमी करणार नाही आहे. तर त्या ठिकाणी त्यांची भाऊजय आणि त्यांची पत्नी या दोघांच्या नावानं तिथं स्मृतिप्रित्यर्थ ती बिल्डिंग असणार आहे. निश्चितच जसं मी सांगितलं की ते दोघंही किती दानशूर होते, तर त्या
क्यूर होण्याचा जो प्रत्यय आहे तो वारकवाडी या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि ते आता अजरामर झालेलं आहे, कारण शिबिर केंद्र अजरामर राहणार आहे आणि त्यांचं नाव देखील अजरामर राहणार आहे. हा शब्द फुटत नाहीत खरं तर दादांच्या या दान भावनेबद्दल, परंतु दादाने ते करून दाखवलेले. मी